एक महत्त्वाची अपडेट आहे। कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर आलाय। कर्नाटक स्टेट बोर्डचा 10वीचा निकाल जाहीर झालाय। ऑनलाईन साइटवर या निकालामध्ये मराठी शब्द टाळण्यात आलाय। मराठी मीडियममधून 10वीच्या परीक्षा दिलेल्या सगळ्यांच्याच निकालात मराठी शब्द जाणीवपूर्वक टाळल्याची मराठी भाषकाने तक्रार केली आहे। सीमा भागातून मराठी पूर्ण संपवण्याचा डाव असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, गौरी, कर्नाटक सरकार यापूर्वी देखील मराठीचा द्वेष गेल्या अनेक वेळा करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आता देखील हा कर्नाटक स्टेट बोर्डचा 10वीचा निकाल लागलेला आहे। ऑनलाईन साइटवर जर बघितलं तर त्या ठिकाणी पहिलाच प्रेफरन्स जो आहे तो मराठीसाठी मराठी मीडियम मधल्या मुलांनी दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी दिलेला। मात्र त्यांच्या निकालामध्ये मराठी हा शब्दच त्या ठिकाणी वगळल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे कर्नाटक सरकारचं कर्नाटक मीडियम मधल्या अनेकांचा निकाल ज्यावेळी जाहीर झालेला आहे त्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स कर्नाटक आहे, ते मात्र कन्नड त्या ठिकाणी दिसतं। त्यामुळे यातूनच सीमा भागातून मराठी पूर्णपणे संपवण्याचा डाव जो आहे तो या सरकारचा दिसतोय असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या ठिकाणी देखील या रिझल्टच्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष किती प्रमाणात त्या ठिकाणी आहे हे देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवरती गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी अन्याय करते। मराठी भाषिक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये त्यांना येण्यासाठी इच्छुक आहेत। गेल्या अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेले आहे। मात्र हा सगळा वाद जो आहे तो अनेक वर्ष सुरूच आहे। आता मात्र हा 10वीचा निकाल लागलेला आहे आणि मराठी शब्दच त्या ठिकाणी निकालावरती टाळण्याचं या ठिकाणी दिसलेलं। त्यामुळे निश्चितच या सगळ्यावरती आता पुन्हा एकदा काय काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागणार आहे। बरोबर, सीमा भागातून मराठी पूर्ण संपवण्याचा डाव असल्याच्या आता प्रतिक्रिया या प्रकारामुळे उमटू लागलेल्या आहेत। याचे आता पडसाद नेमके काय उमटते हे बघणे अत्यंत महत्त्वाचं असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटक सरकारनं आपली मराठी द्वेष्टी भूमिका आणि आपली प्रवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं आहे। कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केला आहे आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत। यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय। सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे, पण याला काही अर्थ नाही आहे। त्यांनी किती झापण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातली मराठी माणसं आणि मराठी भाषा ही तशीच अबाधित राहणार आहे। आम्ही ह्या चळवळीला पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही हे परत एकदा ठणकावून मी कर्नाटक सरकारला सांगतोय आणि मराठीबद्दल त्यांनी हा जो प्रकार केलाय त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेऊन याची तक्रार केंद्रात करावी आणि अभिजात मराठीला कुठेतरी पुसण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालू केलाय तो थांबवावा अशी विनंती करतोय। धन्यवाद। जय मराठी, जय महाराष्ट्र।